काय झालं बाय? मम्मी एका बाईने मला मारलं. मारलं आणि तू एवढी करायला लागली? अगं मम्मी आणि तुला शिव्या द्यायची. मला शिव्या द्यायची आणि तुला मी मारलं? कोण आहे ग ती सटवी? मला सांग बरं. अगं मम्मी तुझी सासू. मारजू बाळा शिव्या तुझी. काय असतंय म्हातार माणूस आहे देत असत. माझ्या आईला सटवी म्हणती वय ग. तोंडाला हाडबेड हाय का नाही काय? अहो मला काय माहिती तुमच्या आईने मारलंय म्हणून हिला. मला माहित असतं मी कशाला सटवी म्हणले असते. मला माहित नव्हतं म्हणूनच म्हणले ना. आणि ह्या पोरी नुसतं म्हणली की मला मारलंय. नाव सांगितलं बा कोणी मारलंय म्हणून. सांगायला माहित असताना तुम्ही बोललेच नसते. सटवी म्हणायची काय गरज होती? नॉर्मल बी बोलू शकत होती ना. डायरेक्ट सटवी म्हणती. कोण आहे सटवी ती? तुझ्या आई बापाने असं शिकवलं का डायरेक्ट सटवी ती म्हणायचं? गेलावच माझ्या आई बापाकडे. माझ्या आई बापा गेल्याशिवाय तर करमतच नाही. घास बी नरड्याच्या खाली उतरत नाही. मी म्हणते ना की मला माहित नव्हतं की तुमच्या आईने मारलंय म्हणून. मला वाटतं दुसरं कोणी मारलंय म्हणून मी सटवी म्हणले. आणि माहित असतं मी म्हणले बी नसते. नका बडबड करा. माझ्या आई बापाचं नाव मध्ये घेऊ नका. कसा आला रागलं की आई बापाकडे गेलं की. मग नाव कोणाला ठेवणार? आई बापालाच ठेवणार की. प्रोडक्शन कोणाचं असतंय? चांगलं संस्कार केलं तर मग चांगलीच बोलली असती की. काय गरज होती सटवी म्हणायची? माझी आई नसती तर दुसरं कोणी असतं तर सटवी म्हणती. आणि आई बापाकडे गेले की लगेच नाकाच्या शेंडाला मिरच्या झोंबते त्या. तुमचं ना बाहेर कुठं तर बिनसलंय दिसतंय. ते माझ्यावर जाळ निघायला लागलाय सगळा. तुम्हाला ना बोलणं चुकीचं आहे. मी मूर्ख आहे ते तुमच्या तोंडाला तोंड लागायला लागले. ती बोलायचंच नाही. लय माणूस पागल आहे. सांगते मी झालंय माझ्याकडून. मला माहित नव्हतं तर तीनदा 30 शब्द गिरवायला लागले तर. आणि मला लय जोर आहे तुझ्या तोंडाला लागायचा. मला लय कामधंदा आहे. तुझं तोंड असं चलतं ना वाट 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 बंद सुद्धा होत नाही. बस बाई लय मला जोर आहे काय तुझ्या नादी लागायचा. जा तिकडे. पप्पा तुम्हाला एक प्रश्न विचारू का? काय? पप्पा मी प्रेमाने बोलते आणि तुम्ही का उचकता? अगं नाही ग बाय. ही तुझी आई आहे रे याडपाट. सटवी म्हणली आजीला म्हणून राग आलता. बरं बाई विचार तुला काय विचारायचंय विचार. पप्पा अशी कोणती गोष्ट आहे मम्मीची होऊ शकत नाही आणि तुमची 100% होऊ शकते? मम्मीची होऊ शकत नाही माझी 100% होऊ शकते. असला कसला प्रश्न? मला काय कळाना गाड पडे. काय काय प्रश्नाचं उत्तर? आओ पप्पा चूक चूक. आओ पप्पा तुम्ही 1000 वेळा चुकता पण माझी मम्मी एकदा सुद्धा चुकत नाही. होय अगं परे. अगं माझ्या 1000 चुका आहेत त्या. आणि आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक करून बसलोय हिच्या बरोबर लग्न करून. मी शांत बसलो ग. शांत बसायला माझं तोंड उचकायला लावू नका. आत्ताच भांडणं मिटल्यात ना. पप्पा पप्पा गप बसा नाहीतर रातचं जेवाय बी मिळायचं नाही खायला. बरं ऐका मी गावात जाऊन कार्यालयामध्ये जाऊन फॉर्म भरून आले. फॉर्म भरायला चालली? कशाला चालली कार्यालयात? कसला फॉर्म? अहो सरकारने माझी बहीण लाडकी योजना ती काढलेली आहे. तर दर महिन्याला 1500 रुपये पडणार आमच्या अकाउंटला. 1500 रुपये? हो महिन्याला? हो महिन्याला. आणि आमचा बायांचा नाच करू नका. बसला अर्ध तिकीट आता हे 1500 रुपये. पुढे चाललंय ना 15,000 रुपये सुद्धा होऊ शकतात. 15,000 दाना लावते का सरकारला? बरं आली मी लगेच फॉर्म भरून. कुठं जाऊ नका मुताड प्यायला लगी. काय नाही 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 जात नाही. घरातच बसा. चल बाय चल. 1500 रुपये महिना चालू झाला बायांना आणि पुरुषाच्या नावानं काहीच नाही. अरे देवा त्या सरकारच्या डोक्यात काहीतरी घाल. एखादी आमच्या नावाने बी योजना. माझा नवरा नवसाचा
अशी काहीतरी योजना चालू कर आणि घाल त्या सरकारच्या डोक्यात. कमीत कमी माझ्या चपटीची तरी सोय होईल. आईला सकाळपासून लय कोरडा घसा पडलाय. वल वल काय होय नाही गारच. काय करू रे? चला सोय करूया. A few moments later. अरे बाई कोण आहे तू आणि घरात काय करायला लागली? मी घरात नव्हते चालले. तुझी मैत्रीण आहे, मी तुला भेटायला आलते. माझी मैत्रीण? ए माझी मैत्रीण फोन करते अगोदर यायच्या आधी. कोण आहेस तू नीट सांग. अगं नीट आठव प्रगती, मी तुझी मैत्रीण आहे लहानपणीची शेवंता. लहानपणीची शेवंता? ए नाही, माझ्या मैत्रीण फोन करते तर यायच्या आधी. आणि तो कुठं आले मध्येच? सांग काय करत होती घरात ती? अगं नाही ग, मी चोरी नाही करायला, तुला भेटायला आले. शेवंता दरवाजा उघडा होता म्हणून म्हणलं आतमध्ये आहे का बघावा. ए तू माझी मैत्रीण नाही. अगं प्रगती, मी तुझीच मैत्रीण आहे. मी तुला ओळखते, तू मला ओळखी नाही. मी ओळख तोंड डाव बरं मग. अगं मी तोंड नाही ग दावत. माझं ना तोंडाला लागलंय, मी दावतच नाही कोणाला. ए बया माझी मैत्रीण कोण नाही असली. मम्मी ते मैत्रीण जाऊ दे. आपला पप्पा कुठे आहे ती बघ. तुझ्या मैत्रिणीनं बोलवलंय त्यांना. होय अगो. कोणी बोलवलंय? अहो काय लाजला ज्या काय हाय का नाही. खुशाल साडी घातले. आणि कशाला घातली साडी? साडी कशाला घातली? ती तुला 1500 रुपये महिना चालू होणार आहे ना. हा मग म्हणलं मला चपटीची सोय लावावी म्हणून म्हणलं मी बी चला बाई बनून जावा आणि एवढंच 1500 रुपयाची महिन्याला सोय करावा. परे परे कोणत्या मैत्रिणीने बोलवलं होतं? बाईने मारलं? कुठल्या बाईने मारलं तुला? कुत्र बुकलं. कुठं काय? थांब माझा आवाज ओरिजिनलचा आला. पटकन पाठव की लगेच तिला. त्या मैत्रिणीने बोलवलं होतं. उड्या मारायचं होतं की येड.